नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। परंपरा आणि एकजुटीचा अनोखा संगम। पाऊस लांबल्याने धानोरा गाव गावकऱ्यांनी केलं रिकामं। शिवारात रंगलं रान जेवण। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, निसर्गाचा लहरीपणा आणि लांबलेल्या पावसामुळे सध्या बळीराजाच्या चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे। पेरण्या खोळंबल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। अशा संकट काळात निसर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी म्हणून नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावातील ग्रामस्थांनी एकतेचे दर्शन घडवत एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला। संपूर्ण गावाने एकमुखाने निर्णय घेत आज गाव कडकडीत बंद ठेवले आणि सर्व ग्रामस्थांनी कुटुंबासह थेट शेत गाठून तिथेच मुक्काम ठोकला। आज सकाळपासूनच धानोरा गावातील सर्व व्यवहार, दुकाने आणि बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या। गावात केवळ सामसूम आणि शुकशुकाट पाहायला मिळत होता। मात्र दुसरीकडे गावाबाहेरील शिवारात एक वेगळेच चित्र होते। प्रत्येक कुटुंब आपापल्या शेतात स्थलांतरित झाले होते। निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येत गावकऱ्यांनी हा संपूर्ण दिवस घालवला। पाऊस लांबल्यास देवाला प्रसन्न करण्यासाठी गाव बंद ठेवून रान जेवण करण्याची परंपरा महाराष्ट्राच्या अनेक भागात पाळली जाते। याच परंपरेला आणि श्रद्धेला जागत धानोरावासियांनी शेतातच चुली पेटवून सहभोजनाचा आनंद घेतला। जोपर्यंत वरुणराजाची कृपा होत नाही तोपर्यंत बळीराजा संकटात राहणार, म्हणूनच आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे, अशी भावना यावेळी काही ग्रामस्थांनी व्यक्त केली। धानोरा गावकऱ्यांनी दाखवलेली ही एकजूट केवळ अंधश्रद्धा नसून निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता आणि संकटाच्या वेळी संपूर्ण गावाने एकत्र येण्याची भावना दर्शवते। ग्रामीण भागातील हीच एकता आजच्या काळात सर्वात मोठी ताकद आहे। संपूर्ण गावाने मनोभावे केलेले हे सामूहिक साकडं वरुणराजा कधी ऐकतो आणि बळीराजाच्या डोळ्यांतील चिंतेचे अश्रू पुसून तिथे आनंदाची पाऊले कधी पडतात, याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।